वनविकास महामंडळ अंतर्गत भंडारा वनप्रकल्प विभागाच्या अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रातील गंधारीसह वनक्षेत्रात विविध विकास कामांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यामध्ये कंपार्टमेंट क्रमांक 242A मधून अंदाजे 1 ते 1.5 ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन करण्यात आले। यामुळे शासनाच्या महसुलाचं मोठं नुकसान झाल्याचा दावा करण्यात येतोय। तसेच कंपार्टमेंट क्रमांक 242B मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या बांबू रोपवनातील वाढ झालेले मौल्यवान वृक्ष 2025 ते 26 या कालावधीत वनसुधारणा कामाच्या नावाखाली तोडण्यात आलेत आणि त्या वृक्षांचा चिराण सुद्धा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकारामुळे शासनाच्या वृक्ष लागवड व संवर्धनाच्या उद्दिष्टाला धक्का बसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। याशिवाय कंपार्टमेंट क्रमांक 244 व 245 मधील नाल्यांवर बांधण्यात आलेले वनबंधारे निकृष्ट दर्जाचे असल्याचे आरोप करण्यात आले आहेत। या वनबंधाऱ्यांमधील दगड, लोखंडी जाळी बाहेर पडल्यानं कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या सर्व प्रकरणांची चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच शासनाच्या निधीचे नुकसान झाल्यास संबंधितांकडून वसुली करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान या संदर्भात संबंधित क्षेत्र सहाय्यकांशी संपर्क साधला असता घटनास्थळी पंचनामा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। मात्र पंचनामा होऊन देखील अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। या संपूर्ण प्रकरणाबाबत संबंधित वरिष्ठ वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही। त्यामुळे या प्रकरणात वनविकास महामंडळाच्या कारभाराबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।